नमस्कार मित्रांनो, मी गणेश नायक. नमस्कार मित्रांनो, मी गणेश नायक. कोकणकर गणेश यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण आलो तामिनी घाटामध्ये आणि आता तामिनी घाटामध्ये सावळा घाटमध्ये तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आमचा प्रवास आहे. आणि आता आपण खाली उतरत आहोत सावळा घाट आणि माझ्यासोबत आहेत माझे रूममेट प्रथमेश, विवेक अँड नयन. आता हे पण आलेत. आम्ही 2 गाड्या घेऊन आलो आता येताना. चला दाखवूया आपण. आणि इथे येताना पर पर्सन 50 रुपये पर पर्सन घेतात. 50 रुपये पर पर्सन घेतात. पार्किंग साठी सोय आहे. पार्किंग त्यामध्येच आहे. पाणी कंदमुळे पण महाग आहेत. तू काय पाणी घ्यायचंच नाही रे. मर्शीत एक वेळ पण पाणी नाही घ्यायचं. पाणी घेऊ कळवलं. निसर्गरम्य वातावरण आणि सगळे इकडचे प्लॉट आणि गेलेले आहेत सर्व. आणि हे या ठिकाणी असे नेव्हिगेशन बोर्ड आणि लावलेले आहेत प्रत्येक वळणावर. आता या वळणावर नाही, फक्त कंटेनर पाहू शकता. कंटेनर मी तुका बिहाइंड द सीन देते BTS नंतर लाव. ₹50 फी आहे ते पर पर्सन. आणि त्या ठिकाणी पार्किंग आहे. निसर्गरम्य असं वातावरण झालेलं आहे. पण पावसाची कमी आहे इथे आपल्याला नक्कीच जाणवू शकते. वाट या ठिकाणी एक क्रशर आहे, क्रशर पूर्णपणे. आणि क्रशरच्या मधून आपण जात आहोत. मी तुका बिहाइंड द सीन देते BTS नंतर लाव. हा, आम्ही हसरा चेहरात पाहण्यासाठी इथे आलो आहे. हा रे, कशा बुटांची वाट पाय देतो कशा एकदाच दे काय तो. इकडे इकडे चला खाली. अरे आधीच कोणतरी 3 माणसं बसलेली. हे घे आपल्या. आता आपण पाठीमागे थांबलेलो इकडे. हा पाठीमागचा सीन आहे. आणि आता आपण मेन स्पॉटवर जाणार आहोत. तिथे टाक्या आणि आहेत पुरातन काळातले. बघू आपल्याला वाटेमध्ये मिळणार. काय सुंदर हा काय म्हणता. पूर्ण स्टीप उतर आहे. ब्लॉगिंग चालूच आहे. या ठिकाणी कातळात पायऱ्या कोरलेल्या आहेत उतरण्यासाठी. आज जरा पाऊस नाही आहे त्यामुळे सर्व सुकं आहे पूर्ण या ठिकाणी. बघलं टाकी आहे ना या ठिकाणी
शिवकालीन टाकी असते मे बी. पिण्याचं पाणी टाकी आहे तरी बाबा. ह. तर या ठिकाणी आता आपण खाली पोहोचत आहोत. आता पोचतो ना, पण वाट जरा थोडी अवघड आहे. पाऊस जर पडला असता तर अजूनच अवघड झाली असती. त्या ठिकाणी देवकुंड आहे, वॉटरफॉल. तो काय गेलो गडकरी. हा तो बघा, या ठिकाणी देवकुंड आहे. हा देवकुंड वॉटरफॉल. आता आपण सावळ्या घाटवर आलो. हा स्पॉट आहे सावळ्या घाट. याला प्लस व्हॅली असे म्हणतात. हे प्लस आकारामध्ये डोंगर आहेत, म्हणजे दरी आहे, त्यामुळे इथे प्लस व्हॅली म्हणतात याला. आणि या ठिकाणी आहे तो सावळा घाट. धबधबे एकदम जबरदस्त, पण अजून जरा पाऊस व्हायला पाहिजे. तर हे पोचलो आम्ही सावळ्या घाटमध्ये. हा शेवटचा पॉइंट आहे. गर्दी खूप असते तसे. प्रति व्यक्ती तर हा आता हा देवकुंड वॉटरफॉल आहे. आणि इथे चला जाऊया रे. पूर्ण 360 व्ह्यू तुम्हाला दाखवतो या साईडला. तो भिरा डॅम आहे त्या ठिकाणी. आणि हा देवकुंड वॉटरफॉल. त्या ठिकाणी पार्किंग आहे देवकुंड वॉटरफॉलची. आणि हे पूल आहे देवकुंड वॉटरफॉलला जायला. आपण वरती निघालो आहोत गाडीच्या पार्किंगच्या इथे. आपलं बघून झालेलं आहे स्पॉट. आणि आता 2-2:30 वाजले आहेत दुपारचे. जेवणाला थांबणार आहोत. बघू आता नेक्स्ट प्लॅन काय. तर आता आपण पार्किंग जवळ आलो होतो. आणि इथे आपले सावळा घाटची भ्रमंती संपन्न होत आहे. आणि गाडी आपण पाठीमागे इकडे लावली त्या ठिकाणी. चला तर मग बाय बाय.